पहिला बॉल देहरोड क्रिकेट लीग 2024 अर्थातच भावी नगरसेवक 2024 चा चषक असणारा पहिला बॉल आपण पाहतोय. पहिला चेंडू नक्की पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये जरूर तुला नेतील उचलून कॉमेंटेटरला नेणार ते. यावेळेसचा चेंडू तेज तरा मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बॅटची कडा आणि तिथे मात्र पहिला गडी पहिला मोरा बॅक टू द पवेलियन. फलंदाज मयूर दांगड मैदानाच्या आतमध्ये बाद. मयूराने खालचं कोण आयोजकांना जेव्हा वाटेल पिच सुटलेलं आहे तेव्हा ते पाणी टाकणं. बोल सर्व क्लिअर. बॉलर शुभम आहे ना नाही ओंकार या ठिकाणी नक्कीच आपण आयोजक कमिटीचे जे काही सूचना आहे जे काही नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. जेव्हा आयोजकांना वाटेल पीच जेव्हा सुकलेला आहे त्यावरती पाणी नाही त्यावरती तिथे मात्र पाणी टाकलं जाईल याची तुम्ही नोंद घ्या. 8 ओव्हरमध्ये 6 बॉलर 8 षटकांमध्ये 6 गोलंदाजांचा वापर आपण करणार आहोत. हे देखील तुम्ही नियमाचं पालन करणं देखील बंधनकारक आहे. एक फलंदाज 40 रनच करू शकतो. जर तो 39 वर असेल त्यानंतर त्याने 6 मारला 45 ते सर्व काउंट होईल. नक्कीच आपण पाहतोय ते मात्र नियमांचं थोडस पालन करावं लागणार आहे. एखादा फलंदाज प्रत्येक फलंदाज 40 धावाच बनवू शकेल आणि 40 धावा त्याच्यासाठी अनिवार्य असेल. परंतु एकूण 40 धावा जर त्याच्या झाल्या असेल आणि त्याने जर षटकार मारला तर त्या धावा त्याच्या काउंट केल्या जातील याची देखील तुम्ही नोंद घ्या. आपण काय चर्चा करत होतो मित्रांनो. भावी नगरसेवक चषक 2024 चा जर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मित्रांनो पावसाची सर चालू झाली. गणपती बाप्पाची चाहूल झाली आणि आज या प्रथम मावळामध्ये सीझनला सुरुवात झाली. भावी नगरसेवक चषक दमदार आणि दमदार म्हणायला काही हरकतच नाही. मुख्य आयोजक अमोलदादा काकडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं मनपूर्वक स्वागत. हो यावेळेस 100 रुपये. सूरज छेले मोठे फॅन. सूरज नक्की सूरज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत आपल्याला आणि सूरज यांच्या अर्थातच प्रेमाने लाडाने म्हणलं जातं डॉक्टर यांच्यासाठी प्राइज येते. प्रत्येक षटकार 100 रुपयांचं प्राइज 101 रुपयांचं प्राइज आहे. या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत ते. हो यावेळेस काय चेंडू आपलातून बॉल आहे की बंदुकीची गोळी त्याचप्रमाणे वेगवान सरकन निघालेली गोळी. आणखीन एक डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो नक्कीच की चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. ओंकार पहिले षटक पाहायला मिळणार का निर्धाव मिळेल पाहायला मिळणार का. पुन्हा एकदा ओंकार तिकडे पाहायला मिळत आहेत आपल्याला. हो आणखीन एक बॉल पाहायला मिळालाय. एक एकदम वेगाचा एक उसळीचा तर एक थोडासा खाली राहिलेला चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आपल्याला जरूर. ओंकार लाजवाब गोलंदाजी आपण पाहतो. एका बाजूला पाहायला मिळत आहेत भावेश 11 वराळे यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते टीम रावेत 11 राजवीर आहे का. हो यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये होता. झेल पकडण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आयकॉन एकच वर टाकू शकतो. नक्कीच इथे आणखीन एक नियम येतोय आणि नियमाचं पालन प्रत्येक टीमला प्रत्येक संघाला करणं देखील बंधनकारक असणार आहे. आयकॉन हा एकदाच षटक टाकू शकतो. एकदाच गोलंदाजी करू शकतो. एकाच इनिंग मध्ये एकच षटक त्याला हाताळण्यात येणार आहे. इथे मात्र आपण पाहिलं cricklife.in ची टीम सुद्धा अमित सर भुजबळकर यांच्या सर्व रोहित असेल आमचे कॅमेरामॅन शनप्पा देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. पूर्ण टीम अमित भुजबळकर सर अँड कंपनी या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचांकडे पाहायला गेलं तर एक क्रिकेट